मित्रांनो, अमरावतीत घरासमोर गांजा ओढण्यास मनाई केल्याने एका व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास भाजी बाजार परिसरात घडली. पवन पंजाबराव वानखडे, वय वर्ष 48, राहणार खरकाडीपुरा असे मृतकाचे नाव आहे. मित्रांनो, पवन वानखडे परिवारासह खरकाडीपुरा येथे राहत होता आणि प्रॉपर्टीचे काम करीत होता. मित्रांनो, सोमवारी सायंकाळी भाजी बाजारात मित्रांसह उभा असताना दुचाकीवरून 3 ते 4 युवक आले आणि अचानक पवनच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून निघून गेले. पवन रक्ताच्या थारोड्यात जमिनीवर पडला आणि घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला. ही माहिती भाजी बाजार परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली. मृतकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती कोल्हापुरी गेट पोलिसांना मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. मित्रांनो, या घटनेबाबत पोलिसांनी माहिती घेतली असता पवन वानखडे यांच्या घरासमोर रात्री काही मुले गांजा ओढण्याकरता बसत होते. रविवारी काही मुले घरासमोर गांजा ओढत असल्याचे दिसताच पवनने त्यांना घरासमोरून हाकलून लावले होते. त्यावरून युवकांच्या मनात राग होता आणि याच कारणावरून सोमवारी 3 ते 4 युवकांनी पवनवर चाकूने हल्ला चढवून त्यांचा खून केल्याचे उघड झाले. मित्रांनो, हल्लेखोरांची नावे सुद्धा समोर आलेली असून पोलीस त्यांच्या शोधात आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.